केदारनाथचा प्लॅन करताना या गोष्टी आवर्जून टाळा. फक्त आणि फक्त 4.5 किलोमीटर झालेत, ही हालत झाले. पाय ठेवायला जागा नाही इथे. आता मी पण ट्रेन झालोय. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय गौरीकुंडला आणि आता इथून ऍक्च्युअल ट्रेक चालू होते. हे मॅडमच्या आम्ही ब्लॉक करतोय. मी पण एक काठी घेतली हातामध्ये आणि गौरीकुंड पासून ट्रेक चालू करतोय. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आता आहे आम्ही केदारनाथमध्ये. केदारनाथचा ॲक्च्युली ट्रेक करतोय आम्ही सध्याला. फक्त आणि फक्त 4.5 किलोमीटर झालेत, ही हालत झाले. जॅकेट सगळे उतरलेले आहेत, घामाघूम झालो आम्ही सध्याला. आणि मॅडम काय बोलतात तुमचं? मॅडमला मजा येते, पण इथं माझी हवा टाईट झाली. मी ते जो दांडा आहे ना तो घेऊन चालतो केव्हापासून. आय होप लवकरात लवकर आपण ट्रेक कंप्लीट करू. हर हर महादेव. तर मित्रांनो, सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजता आहे आणि अजून आम्ही अर्ध्या रस्त्याला पण पोचलो नाही. विचार करा, अख्खी रात्र चाललो आहे आम्ही आणि सध्याला एवढं सगळं स्वतःला पॅक केलंय. थंडी भयंकर आहे आणि समोरच हिमालयाच्या खूप चांगल्या बर्फाळ पर्वतरांगा आहेत आणि एकदम एंडिंगला तुम्हाला सेंटरमध्ये दिसत असेल तिकडे त्या साईडला, तर तिकडे तुम्हाला केदारनाथचं धाम दिसेल. अजून लांब आहे, अजून दिसणार नाही इथून ऍक्च्युली, पण आहे जवळपास त्याच्या आहे सध्याला. मॅडम एकदम पॅक मध्ये आहे, पूर्ण शरीर पॅक आहे. बघू कसं जायचं पुढे. आणि हे खेतर मधून मध्ये येतं रस्त्यामध्ये. अरे बापरे, त्यांनी एवढा त्रास दिला ना, रस्त्यावर चालायला जागा नाही खरं तर. आता लवकरात लवकर पुढे जावं आता. चलो. मित्रांनो, आता पोचलोय आम्ही रामवाड्याच्या पुलाजवळ. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा डिस्टन्स कव्हर केला आम्ही आता. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. इथे थोडं मी झूम करून दाखवेल तुम्हाला. ॲक्च्युली गोप्रोमध्ये झूमचा ऑप्शन नाही वाटतं, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून दाखवेल मी. समोर मस्त बर्फाळ डोंगर आहे आणि त्याच दिशेने केदारनाथ बाबाचं मंदिर आहे. हे पूर्ण रामवाड्याचा पूल आहे. आमची मॅडम आणि मी आम्ही थकलोय पूर्ण आता मस्त. तर असा हा प्रवास आता खूप जास्त रोमांचक होणार आहे, कारण की इथे आता आम्हाला मस्त मस्त दृश्य दिसणार आहेत. खूप चांगले चांगले सिनरी दिसणार आहे आम्हाला इथे. पण थंडी आहे बऱ्यापैकी अजून. काल रात्री थोडी जास्त होती, पण आता थोडी कमी आहे. मॅनेजेबल आहे, म्हणजे चालू आहे, काही इश्यू नाही होत आहे. चला तर मग अजून पुढच्या प्रवासाला जाऊ. इधर जाना है हमें, इधर गाइस. मराठी तिथे जायचं आम्हाला. बरोबर, तिकडे जायचं आहे आपल्याला. तिथे एक सुंदर सिनर्जी होता नसते. हाच तो समोरचा बीच आता तुम्हाला दाखवला मी, आणि हेच ते आजूबाजूचं मस्त निसर्ग.
आता आम्हाला असं स्टिफ चढाई करायची, तुम्ही बघता अशी वाली खूप मोठी. लेग्सचा वर्कआउट चाललाय, लेग्स ते पण एकदम हायपर लेवलचा. चला तर मित्रांनो, समोर जो पूल बघताय तो रामवाडाचा पूल आहे. जुनावाला जो केदारनाथचा मार्ग होता ना, तो इथून हे जो तुम्हाला दिसते माझे बोट आहेत तिकडून, तिथून हा जुनावाला रस्ता होता आधी. पण 2013च्या ट्रॅजेडीमध्ये हा अख्खाच्या अख्खा इकडचा रामवाडा तर वस्ती होती, पूर्णच्या पूर्ण जागेवरच ती व्हॅनिश झाली. त्यामुळे त्याला आता सध्याला या सगळ्या ठिकाणी शिफ्ट करून हा एक नवीन रस्ता बनवला 2013 नंतर. पण आधीचा जुना रस्ता तोच होता. हा ब्रिज पण त्यानंतरच बनलाय. बऱ्याचशा गोष्टी इथं त्यामुळेच चेंज झालेल्या होत्या. आणि इथं वर टोकावर पण इथं पण बर्फाचे मस्त मस्त डोंगर दिसतात आहे. असं वाटतं स्वप्नात काहीतरी बघतोय किंवा वॉलपेपर बघतोय कोणाचा तरी, अशी गोष्टी दिसतात इथे. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, रामवाडा नंतर जो ट्रेक आहे तो एकदम स्टीप आहे. आता तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही, पण समोर या पूर्ण पट्ट्यामध्ये बघू शकता झिगझॅग 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 करतो बरं जायचं पूर्ण. ट्रेक परत जास्त हार्ड लेवलला चाललाय आता हळूहळू. तो ऑलरेडी इथे हालत खराब आहे, पण ट्रेक हार्ड लेवलला चाललाय. आणि समोर बघा तुम्ही इथं काय दिसतंय. या फक्त एक नजाऱ्यावर मी त्याच्या भरोश्यावर मी सध्याला पुढे 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 चाललोय. तुमच्या मॅडमची पण हालत झाली, मी पण ट्रेन चालू आहे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला बर्फ मिळालेला आहे. तर बघा इथे एक बर्फ आहे, अजून पण आहे बऱ्यापैकी बर्फ इथे. घाण झालाय थोडा, पण बर्फ आहे. आणि इथे बघा, इथे तर लोक मानालीचा आनंद घेतात आहे. पण या बर्फावर चढणं खूप रिस्की आहे, कारण की ही गोठलेली एक नदी आहे. जर यातला कुठलाही बर्फ क्रॅक झाला तर तो जो माणूस असेल, जो पण चढलेला असेल, तो सरळ त्या नदीमध्ये जाऊन डुबेल. आणि तो बाहेर निघायला पण खूप जास्त टेन्शन होऊन जाईल, कारण की त्या नदीचा प्रवाह खूप जास्त आहे. आणि रामवाड्यानंतर आमच्या हालत खराब झाले. सगळं ट्रेक पूर्ण स्टीप आहे. त्यानंतर परत थोडासा ट्रेक आहे, एक जवळपास 1.5-2 किलोमीटरचा परत चालू केलाय. आता एनर्जी फुल ट्रेन आहे. पण बघू आता मंदिराकडे जायचं आहे काही कम लवकरात लवकर. हेलिकॉप्टर कसा लँड होता आणि कसा दिसतो बघायचंय का? इतर बस आहे मग तेवढा जवळ. तोंडातला वाफा निघतात आहे. मित्रांनो बघू शकता, लाईन केवढी मोठी आहे इथे. आणि एक नाही, 2-2, 3-3 रांगे लागले. काय मॅनेजमेंट झाले तर पत्ता दिसत नाहीये. ब्रिज पासून पुढे पर्यंत. आणि केदारनाथ आपलं मंदिर पाठीमागच्या साईडला आहे. बघू वाट बघू आता आमचं काय ठरतं, आम्ही जरा ते डिस्कस करतोय. त्या हिशोबाने आम्ही पुढे डिसिजन घेऊ कसं दर्शन घ्यायचं नक्की. मित्रांनो आता चाललोय मंदिराकडे.
समोर आहे बाबा केदारचं मंदिर बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, अगदी आता 10-15 मिनिटापूर्वी माझं दर्शन झालेलं आहे केदारनाथ धाममध्ये. खूपच सुंदररित्या दर्शन झालेलं आमचं. इथे समोर भीमकेला आहे, त्रिशूल आहे. गोष्टी काय एक्सप्रेस करता येत नाही, फक्त ते तर मित्रांनो निघालोय आम्ही केदारनाथचं दर्शन करून आता खालच्या दिशेने परत. आता हा बोलतोय की हेलिकॉप्टर मधनं जायचंय. ठीक आहे जाऊ आता, असा पण उशीर व्हायला लागला आणि आता पाऊस आणि बर्फ या दोघांचा पण चान्सेस वाढले जातात. हा एक मस्त मार्केट आहे, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. जागा खाली आहे. तर आता संध्याकाळचे 5 वाजून झालेत आणि सगळीकडे फॉग जमा व्हायला चालू झाला. ढग पूर्ण एकवटायला चालू झालेत. पाऊस आणि बर्फ या दोघांची पण शक्यता आहे परत. मित्रांनो आता आम्ही आलो आहे एका टेंट मध्ये. इथे समोरच हेलिपॅड आहे, समोरच्या दिशेला मंदिर आहे. ते आम्हाला एक मस्त काका भेटले, त्यांच्याकडे मस्त मस्त गरम गरम पकोडे म्हणतात आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये हा वाला टेंट दिलेला आहे. इथे तुम्हाला एक गादी झोपलेली दिसते, पण ती गादी नाहीये तिकडे. आम्हीची तब्येत थोडीशी खराब झाली. मीची तब्येत सध्याला बिघडलेली आहे, थोडंसं आम्ही रेस्ट करणार इथे आणि त्यानंतर जर वेळ भेटला आणि सगळं क्लायमेट चांगला असेल तर आम्ही जाणार भैरवनाथ बाबाच्या टेम्पल मध्ये आणि आजची नंतर आम्ही केदारनाथमध्ये करणार आहे. अजून रिसेंटली आम्हाला एक गोष्ट कळली की इथं फक्त आणि फक्त टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस आहे आणि आम्हाला ते जाणवतच नाही. थंडी तर वाजते पण त्याची जाणवतच नाही. 2 डिग्री मी याला काय बोललो 14-15च्या आसपास असेल, पण तेवढी नाहीये. इथं फक्त 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. बाहेर तर वाफा बोलतात. मस्त वाटतंय. मुंबईचा माणूस जर पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स करत असेल ना, खूप मजा येते अशा गोष्टींमध्ये. वॉर्मी कसा वापरायचा त्याचा एक ट्युटोरियल आहे. काढून मग काय करायचंय? मी म्हटलं सॉक्सच्या इथे सॉक्स घाल, त्याच्यावरती काहीतरी घाल. 2 सॉक्स आहेत किंवा 2 ग्लव्स आहेत. एक्स्ट्रा मुद्दा म्हणून आणले, कुठं तर कामाला येतील. हाताची थंडी गेली पाहिजे. असे जेव्हा आपण बाहेरच्या गोष्टी करतो ना, बाहेरच्या ट्रेकिंग वगैरे करताना यावाल्या गोष्टी घेणं गरजेचं असतं. याला काय करायचं? थँक्स टू मी. हे काय 10 मिनिटं हलवायचं का? हलवायचं नाही. तर मित्रांनो सकाळच्या ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आम्ही परत प्लॅनमध्ये चेंज केलं आहे. आम्ही चाललो आहे काल भैरवनाथाच्या ट्रेकिंगसाठी. समोर तिकडं त्या साईडला बघू शकता काल भैरवनाथ आहे तिकडे. आता बोललो केदारनाथला आलोय तेवढे करूनच जाऊया. आमचा अवतार बघा जरा, हा आमचा सगळ्यांचा अवतार आहे आता. आणि काल रात्री टेम्परेचर मायनसमध्ये गेलं होतं, त्यामुळे भरपूर थंडी वाजली. पण टेंट चांगला होता आमचा नशिबाने, त्यामुळे आम्हाला भरपूर गोष्टी भेटलेल्या होत्या. आता दम लागतोय म्हणून जास्त बोलू शकत नाही. गप्पारच चालायचं आहे आम्हाला. गौतम भाई फुल ट्रेन झाला आता. तर मित्रांनो समोर इथं बघताय तिकडे बाबा केदारचं मंदिर आहे आणि आम्ही ऑल द वे असं करून आम्ही इथं सध्याला वर येऊन असं आलोय. तिकडे हेलिपॅड आहे, आपण जिथे थांबलो तिकडे हा वाला ट्रेक आहे आणि समोरच बाबा भैरवनाथाचं मंदिर आहे. हे आहे काल भैरवाचं मंदिर. बाबा केदारचं मंदिर तिकडे होतं समोर आणि काल भैरवाचं मंदिर. आणि बाबा भैरवनाथाच्या मंदिरावर आला स्नोफॉल बघायला मिळतोय. ते बघा स्नोफॉल दिसतोय, हा पूर्ण स्नोफॉल आहे इथे सगळा. इथे एवढा म्हणजे सगळा स्नोफॉल बोलतोय. ठीक आहे, हातावर पडतात एवढे. हा सगळा स्नोफॉल आहे बघा.
हे बाबा भैरवनाथाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, ही आहे मंदाकिनी नदी. समोर बाबा केदारचं मंदिर आहे. मंदाकिनी नदी वाहते, एकदम शुद्ध पाणी आहे आणि चिल्डवालं पाणी आहे. ही नदी पूर्ण कंटिन्यू होऊन पुढे जाऊन मोठी होते. ते सध्याला तुम्ही उगमस्थान बोलू शकता. उगमस्थान म्हणजे अजून पाठीमाग आहे. ते सगळे ग्लेशियर्स आहेत वरचे, ते पिघळून ही मंदाकिनी नदी बनत राहते. नंतर मग ती पुढे पुढे जाऊन मोठी होते. आणि बघा आमचं पाखर उडायला लागलं तिकडे. बाबा भैरवनाथ टेम्पल झालं, नंतर केदारनाथ टेम्पल झालं. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यात. आता आम्ही चाललो परत आमच्या रूमवर गुप्तकाशीला. आता कसं जायचं ते माहीत नाही. हेलिकॉप्टरचा प्लॅन होता, पण हेलिकॉप्टर आता आम्हाला भेटणं अवघड झालं आहे. कारण की त्याची ऑनलाईन बुकिंग असते. ते आम्ही विसरलो होतो. ॲक्च्युली माहिती होतं आम्हाला, पण इथं आल्यानंतर एवढं ट्रेकिंगमध्ये विसरलो आम्ही सध्याला ते. मग हेलिकॉप्टरचा प्लॅन कॅन्सल झाला. आता प्लॅन आहे फक्त एकतर चालत जायचा आणि दुसरा असेल ऑप्शन खेचरवर जायचं, म्हणजे घोड्यांवर जायचं. तर आम्ही सेकंड ऑप्शनला प्रिफर करायचं प्लॅन करतो आहे की थोडंसं रेस्ट घेऊन आरामात जाऊ. बघू पुढे काय होतं. आता वळूया केदारनाथच्या ट्रेकबद्दल. केदारनाथच्या ट्रेकबद्दल बऱ्याच लोकांना माहिती बरोबर नाही आहे. तर त्याबद्दल जेवढा आमचा एक्सपिरियन्स होता त्यानुसार तुम्हाला माहिती देतो मी. केदारनाथचा ट्रेक एक मिड रेंजचा ट्रेक आहे, म्हणजे खूप जास्त हार्ड पण नाही, पण खूप जास्त सोपा पण नाही. तर मित्रांनो, केदारनाथच्या व्यापारी गेटच्या अलीकडेच हा हॉस्पिटल सुरू झाला आहे नवीन. केदारनाथ आमच्या पूर्ण ट्रस्टकडून त्याचं नाव काय, हॉस्पिटल रन बाय स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन सोसायटी. अरे वा, स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन सोसायटीकडून हा मस्तवाला मोठावाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे इथे. जरी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर इथे हॉस्पिटलमध्ये दाखवू शकता तुम्ही. ही बघा केदारनाथची गर्दी, पाय ठेवायला जागा नाही इथे आता. तर मित्रांनो, फायनली पोचलो आम्ही खाली गौरीकुंडला. फायनली ट्रेक संपला आमचा. हे गौरीकुंडचं एंट्रन्स गेट आहे. मॅडमने आता शॉपिंग पण केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सर्वांना. काल भरपूर सारी ट्रेकिंग करून आम्ही रात्री पोचलोय आमच्या रूमवर. नंतर थोडासा आराम करून आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला. तर केदारनाथमध्ये येताना या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. आम्ही ज्या चुका केल्यात त्या चुका तुम्ही करू नका. सर्वप्रथम केदारनाथला येताना केदारनाथचा एक दिवस चांगला ठरवा, जो की असेल ऑफ सीझनमध्ये. कारण की आम्ही आलोय ऑन सीझनमध्ये, भरपूर गर्दी असते. कपाट नुकतेच उघडलेले होते, त्यामुळे आम्ही इथे येऊन बऱ्याचशा गर्दीचा सामना केला. पण तुम्ही जर नेक्स्ट टाइम कधी येताय तर त्या टायमाला तुम्ही सप्टेंबर ऑगस्ट वगैरेच्या दरम्यान या, तुम्हाला खूप चांगलं दर्शन मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला ट्रेकिंग करताना हातामध्ये कुठल्याच गोष्टी ठेवू नका. जास्त बॅग वगैरे घेऊ नका. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पसारा ठेवाल तर तुम्हाला तेवढाच त्रास होणार आहे. इथे तुम्ही 2 किलोचं जरी वजन कॅरी केलं तर 21 किलोमीटरचा ऑलमोस्ट ट्रेक आहे हा. त्याच्यामुळे तुम्हाला ते वजन 10-15 किलोचं फील होणार आहे. नंतरची एक गोष्ट, तुम्ही जर येताय आणि तुम्हाला बुकिंग करायची आहे हॉटेल वगैरेची केदारनाथच्या वर, तर बुकिंग करताना तुम्हाला सर्वप्रथम GMV यांच्या साईटवरनं, जी गव्हर्नमेंटची साईट आहे त्याच्यावरनं तुम्हाला लॉग इन करून तिकडेच तुम्हाला बुकिंग करायची आहे. आणि जस्ट इन केस तुम्हाला जर तिकडे नाही भेटत आहे तर कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. केदारनाथला वर चढल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिकडे आजूबाजूला टेंट चांगल्या रेटमध्ये मिळतील. अगदी 500 रुपयामध्ये तुम्हाला जेवणासकट पण टेंट मिळू शकतात. तर त्यामुळे कुठलीच काळजी करू नका. तिकडे जाऊन तुम्ही आरामात ऑन द स्पॉट पण तुम्ही टेंट बुक करू शकता. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रेकिंग करताना वॉशरूमची गरज भासणार आहे, तर त्याची सोय इथं बऱ्यापैकी करून ठेवलेली आहे. फक्त इथे जे वापरणारे लोक आहेत त्यांना जरा शिस्त लागायला पाहिजे. त्यांनी खूप सारे घाण करून ठेवले. आणि जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला स्वच्छ वॉशरूम आणि तिकडे पाणी पण अवेलेबल मिळेल. तर त्याची एक खात्री करून घ्या जेव्हा पण याल तेव्हा. बाकी सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. केदारनाथचं थोडंसं मॅनेजमेंट इकडे गडबड आहे, कारण की इकडे लाईन कुठली कुठे जाते काही समजत नाही.
पण शेवटी आपण येतो शिवासाठी, शिवाच्या भक्तीसाठी, शिवाच्या दर्शनासाठी. ते करून झाल्यानंतर जे तुमचं मन तृप्त होतं त्याचं मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, तर ते तुम्हाला स्वतःहून येऊनच फील करावं लागेल. तर असा होता आमचा केदारनाथचा प्रवास आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर पण करा हा ब्लॉग आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. राईड हार्ड अँड राईड सेफ.